हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 39. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. आपण मागच्या 37 आणि 38 प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं की डिरेक्ट प्रपोर्शन कसं असतं आणि इनव्हर्स प्रपोर्शन कसं असतं. तर आज इथे आपल्याला पार्टनरशिप रिगार्डिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा आपल्याला टोटल 5 क्वेश्चन्स दिलेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. Suresh and Ramesh together invested 1,44,000 rupees in the ratio 4:5. बघा, त्यांनी एकत्र 1,44,000 इन्व्हेस्ट केलेले आहे. त्याचा रेशो काय आहे? 4:5. and brought a plot of land. आणि त्या पैशातनं त्यांनी जागा विकत घेतलेली आहे. ठीक आहे. After some years they sold it at the profit of 20%. तो प्लॉट त्यांनी काही वर्षांनी विकून टाकला, त्याच्यात त्यांना 20% प्रॉफिट झाला. ठीक आहे. व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. मग त्यांना त्याच्यातनं प्रत्येकी किती प्रॉफिट झाला हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे ते लिहूया. ठीक आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. 1,44,000. रेशो काय दिलेला आहे इन्व्हेस्टमेंटचा? 4:5. ठीक आहे. मग त्याच्यात 20% प्रॉफिट झालेला आहे. मग आपल्याला 20% ऑफ कोणती अमाऊंट आहे? 1,44,000. ह्या अमाऊंटचा 20% प्रॉफिट झालाय म्हणून आपण पर्सेंट मध्ये लिहिणार 20% ऑफ. मग पर्सेंट असेल तर काय करणार? 20 अपॉन हा पर्सेंट साइन काढून 100. ऑफ ऑपरेशन आहे म्हणून काय? मल्टिप्लाय 1,44,000. ठीक आहे. मग आता हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. वरती काय उरलंय? 20 आणि 1,440. त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार. 2 multiplied by 4 8. 2 multiplied by 4 8. 2 1s are 2 आणि हे 2 zeros ॲज इट इज. कळले तुम्हाला? हा झाला तुमचा टोटल प्रॉफिट. ठीक आहे. टोटल अमाऊंट काढली आपण प्रॉफिटची, पण ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची ती जी 4:5 या रेशोने आहे. मग आपण काय करणार? 4x प्लस 5x इक्वल टू किती प्रॉफिट आहे दोघांचा एकत्र? 28,800. ठीक आहे. एवढा प्रॉफिट आहे. आता इथे आपण x ची व्हॅल्यू काढणार. 4 + 5 किती होता? 9x इज इक्वल्स टू 28,800 रुपीज. ठीक आहे. हा 9 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे येताना काय होईल? डिवाइड होईल. डिवाइड बाय 9 ही येणार x ची व्हॅल्यू. मग x ची व्हॅल्यू काय येणार? 9 1s are 9 3s are 27. एक उरला, 18 तयार झालेला आहे. 9 2s are 18 आणि हे 2 0 ॲज इट इज. ठीक आहे. 3,200 हा काय आलेला आहे? एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे. तर हा प्रॉफिट झाला का प्रत्येकी? नाही. तर आपल्याला प्रत्येकाचा म्हणजे सुरेशचा वेगळा आणि रमेशचा वेगळा प्रॉफिट काढायचा. मग काय करणार आपण? सुरेशचा किती रेशो मध्ये? 4x. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कळाली आहे 3,200. मग 4 मल्टिप्लाय बाय काय करणार? 3,200. ठीक आहे. मग काय करणार? 4 2s are 8. 4 3s are 12 आणि 2 zeros ॲज इट इज. हा झाला सुरेशचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट. आणि आता रमेशचा किती आहे रेशो? 5x. ठीक आहे. 5x 5 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय? 3,200. ठीक आहे. मग 5 2s are 10 कॅरी 1. 5 3s are 15 प्लस 1 16 आणि zeros ॲज इट. तर हा आहे रमेशचा टोटल प्रॉफिट. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. सुरेश गॉट 12,800 रुपीज प्रॉफिट अँड रमेश गॉट 16,000 रुपीज प्रॉफिट. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे. विराट अँड समर टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. बिझनेस स्टार्ट करायला इंडिव्हिज्युअल अमाऊंट आपल्याला दिलीत की कोणी किती इन्व्हेस्ट केलेले. दे सफर्ड अ लॉस. त्यांना काय झालंय? लॉस झालाय. किती? 20% लॉस झालेला आहे. हाऊ मच लॉस डीड ईच ऑफ देम इन्क्युअर.
म्हणजे त्या दोघांना किती लॉस झालेला आहे हे विचारले. बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलंय, याने किती इन्व्हेस्ट केले आणि दुसऱ्याने किती इन्व्हेस्ट केले. मग आपण काय करणार, सगळ्यात पहिले दोघांची इन्व्हेस्टमेंट ऍड करणार. मग टोटल इन्व्हेस्टमेंट येईल. त्या टोटल इन्व्हेस्टमेंटमधनं आपण 20% किती लॉस झालाय ती अमाऊंट काढणार. ठीक आहे, मग ती अमाऊंट काढल्यानंतर त्यांची रेशो अमाऊंट काढून इंडिव्हिज्युअल किती लॉस झालाय ते काढणार. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट 50,000 प्लस 1,20,000 किती होतात मग ते 1,70,000. ठीक आहे, एवढे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याचा 20% लॉस झालाय. मग आपण काय करणार, 20% ऑफ 1,70,000 ती अमाऊंट काढणार की लॉस किती झालं. हे तर इन्व्हेस्टमेंट झाली ना, मग लॉस किती झाला ते काढायला आपण काय करणार, मग 20% आहे म्हणून 20/100 मल्टिप्लाय बाय 1,70,000. हे झिरोज कट, हे झिरोज कट. ठीक आहे, मग आता वरती काय उरलंय, 2 मल्टिप्लाय बाय 17 करूया. 2 7 जा 14 कॅरी 1, 2 1 जा 2 प्लस 1 3. हा एक झिरो आणि हे 2 झिरोज. ठीक आहे, तर 3 झिरोज म्हणजे काय आलं, एवढं काय झालेलं आहे, लॉस. ठीक आहे, मग आता त्यांची प्रत्येकी दोघांचा किती लॉस झालेला आहे हे काढायचंय. मग आधी त्याच्या आधी आपण काय करणार, त्यांचा रेशो काढणार. 50,000 अपॉन 1,20,000 याचा रेशो काढणार. बघा हे 4 झिरोज कट, हे 4 झिरोज कट. वरती काय आहे 5 आणि खाली 12. डिवाइड होणार का, नाही. 5 प्राईम नंबर आहे म्हणजे त्यांचा इन्व्हेस्टेड रेशो काय आहे 5:12. हा त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे म्हणजे लॉसचा देखील तोच रेशो राहील. मग त्यांचा टोटल लॉस किती झालाय 5x प्लस 12x हा त्यांचा लॉस झालाय. आणि अमाऊंट काय मग लॉसची 34,000 रुपीज. बघा आता यांचे दोघांचे आपण काय करणार, ऍडिशन. 5 प्लस 12 किती होता 17 आणि हा x 17x इक्वल टू 34,000. आता हा इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे त्यांना काय होईल डिवाइड. मग 34,000 अपॉन 17. ठीक आहे, मग 17 1 जार 17 2 जार 34 आणि हे 3 झिरोज ॲज इट इज. एक्स ची व्हॅल्यू काय आली आहे 2000. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू आली आहे 2000. मग आता इंडिव्हिज्युअल आपल्याला लॉस काढता येणार. तर फर्स्ट विराटचा काय आहे रेशो 5x. 5 मल्टिप्लाय बाय एक्स ची व्हॅल्यू काय 2000. 2000 मल्टिप्लाय बाय 5 किती होता 10,000 रुपीज त्याला लॉस झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे सम्राट. सम्राटचा इन्व्हेस्टमेंट रेशो किती आहे 12 म्हणून 12x. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2000. मग 12 मल्टिप्लाय बाय 2000 किती झाले 24,000. हा झाला त्याचा लॉस. मग आपण लिहिणार विराट इन्क्युअर 10,000 अँड सम्राट इन्क्युअर 24,000 रुपीज ऑफ लॉस. कळलंय तुम्हाला. तर हा होता सेकंड क्वेश्चन. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज अँड स्टार्टेड अ बिझनेस ऑफ सेलिंग शेड्स अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. बघा 3 जणांनी एकत्र बिझनेस चालू केलाय, त्याची टोटल अमाऊंट आपल्याला दिली आहे की त्यांनी किती इन्व्हेस्ट केले. श्वेता शेअर ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 रुपीज. तिने 30,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले होते. अँड पीयूष 12,000 रुपीज. पीयूषने 12,000 रुपीज इन्व्हेस्टमेंट केलेली होती. ॲट द एंड ऑफ द इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. वर्षाच्या शेवटी त्यांनी 24% प्रॉफिट अचीव केलेला आहे. व्हॉट वॉज द नचिकेट्स इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज हीज शेअर ऑफ द प्रॉफिट. मग त्याचा पूर्ण नचिकेतचा इन्व्हेस्टमेंट काय होता हे आपल्याला विचारलंय आणि त्याचं प्रॉफिट किती आहे हे आपल्याला विचारले. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय काढावं लागेल नचिकेतची इन्व्हेस्टमेंट. बरोबर, मग सगळ्यांचं आहे बघा. आपण श्वेताला एस घेऊया, पीयूषला पी घेऊया आणि नचिकेतला एन.
तिघांची इन्व्हेस्टमेंट किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट 80,000 रुपीज. श्वेताची किती दिली आपल्याला, 30,000. ठीक आहे, प्लस पियुषची 12,000 प्लस नचिकेतची आपल्याला माहित नाही आणि टोटल आहे 80,000. ठीक आहे, मग आता ह्या दोघींची ऍडिशन करणार किती होणार, 30 + 12 42,000. ठीक आहे, प्लस n = 80,000. हा इकडे प्लस आहे, इकडे त्यांना काय होईल, मायनस. n = 80,000 - 42,000 किती आले सांगा, 38,000. बरोबर. 38,000 नचिकेतने काय केलेले आहे, इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्याची इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट निघाली. आता आपल्याला 24% जो त्यांचा टोटल प्रॉफिट आहे त्याच्यावरनं नचिकेतचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट किती होतो हे काढायचं आहे. ही जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे म्हणजे त्याचंच 24% प्रॉफिट झालंय. मग आपण ह्याच अमाऊंटचा 24% काढणार. 24% ऑफ 38,000. ठीक आहे, त्याने एवढे इन्व्हेस्टमेंट केले ते 24, तर तिघांचे सेमच असणार आहेत ना, तिघांची इन्व्हेस्टमेंट सेम असणार आहे. मग आपण काय करणार, याचा 24% काढणार. कसा काढणार, 24/100 मल्टिप्लाय बाय 38,000. ठीक आहे, हे 2 zeros कट, हे 2 zeros कट, वरती काय उरलंय, 24 मल्टिप्लाय बाय 380. ठीक आहे, 24 मल्टिप्लाय बाय 380. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन काय येईल, 9,120. ठीक आहे, एवढं होणार मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा काय झाला त्याचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट. मग आपण स्टेटमेंट लिहिणार, नचिकेत गॉट प्रॉफिट ऑफ 9,120 रुपीज. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट बघा आता 4th क्वेश्चन. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion of 3:7. ठीक आहे, 2 जण आहेत A आणि B, त्यांनी प्रॉफिट कमवलेला आहे 24,500 रुपीज आणि त्याचा रेशो आहे 3:7. Each of them give 2% of his share of the profit to the Soldiers Welfare Fund. सोल्जर्सचा वेलफेअर फंड जो आहे तो 2% ते प्रॉफिट देतात. ठीक आहे, त्यांच्यासाठी. व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय ईच ऑफ देम. मग त्यांच्याकडून प्रत्येकी वेलफेअर फंडला किती रुपये दिले जातात हे विचारले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जो रेशो दिलेला आहे त्याच्यावरनं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट काढावं लागेल आणि त्याचा 2% किती अमाऊंट होते हे आपल्याला काढावं लागणार. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले काय करणार सांगा, आपण काय करणार की त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट काढून घेणार. मग तो रेशोनुसार 3x + 7x किती येणार, 24,500. 24,500. 3 + 7 किती होतात, 10. x = 24. आता हे इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल, डिवाइड. 24,500 डिवाइड बाय 10. हा 0 कट, हा 0 कट. x ची व्हॅल्यू काय आली आहे, 2,450. ठीक आहे, ही x ची व्हॅल्यू आली आहे. तर इंडिव्हिज्युअल आपल्याला आता काढायचं आहे त्यांचा 2% प्रॉफिट. मग कसं काढणार सांगा. सगळ्यात पहिले A चा प्रॉफिट काय येईल, 3x. ठीक आहे, 3x येणार. मग 3 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय आहे, 2,450. मग A चा प्रॉफिट यांचं मल्टिप्लिकेशन येणार. 3 5 जा 15. कॅरी 1. 3 4 जा 12. प्लस 1 13 कॅरी 1. 3 2 जा 6. प्लस 1. 7. ठीक आहे, आणि हा 0. As it is. ठीक आहे, कळलं तुम्हाला. हा आला A चा प्रॉफिट, त्याचा आपण 2% काढणार. 2% ऑफ दिस. मग काय करणार, 2/100 मल्टिप्लाय बाय 7,350. हा 0 कट, हा 0 कट. 2 1 जा 2, 2 5 जा 10. 5 आला आहे, हा पण 5 आहे, 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 2 रिमेनिंग 5, 4 जा 20, 3 रिमेनिंग 5 7 जा 35. म्हणजे 147 रुपीज ए वेलफेअर फंडला देत आहे. ठीक आहे, त्याचा 2%. आणि आता बी चा काढूया. बी चा काय सांगा, शेअर 7x. मग x ची व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, काय x ची व्हॅल्यू आलेली आपली, 2,450.
2450. मग मल्टिप्लिकेशन करणार 7 5 जार 35 कॅरी 3 3 7 4 जार 28 प्लस 3 31 कॅरी 3 7 2 जार 14 प्लस 3 17 17 आणि हा 0 As ॲज इट इज. तर हा आला बीचा प्रॉफिट, पण त्याचा 2% तो देतोय. मग 2% कसं काढणार? 2/100 मल्टिप्लाय बाय 17,150. हा 0 कट, हा 0 कट. 2 1 जार 2 2 5 जार 10. ठीक आहे. 5 1 जार 5 5 3 जार 15. 2 रिमेनिंग 5 4 जार 20. 1 रिमेनिंग 5 3 जार 15. मग किती रुपये? 343 रुपीज सोल्जर वेलफेअर फंडला बी डोनेट करत आहे. समजलं तुम्हाला? मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार. ए शेअर्स 147 रुपीज अँड बी शेअर्स 343 रुपीज फॉर सोल्जर्स वेलफेअर फंड. काय तुम्हाला? तर हा होता 4th क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटचा बघा. जया, सीमा, निखिल अँड निलेश पुट इन ऑल टुगेदर 3,60,000 rupees to form a partnership with their investment beginning in the proportion of 3:4:7:6. ठीक है. 4 जणांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. व्हॉट वॉज जयास ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल? जयाचा आपल्याला शेअर ऑफ कॅपिटल विचारलेला आहे. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%. त्यांनी टोटल याच्यातनं 12% प्रॉफिट मिळवलेला आहे. हाऊ मच प्रॉफिट ऑफ निखिल्स मेक? मग निखिलचा किती होता हे विचारलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करणार? त्यांचा टोटल जो इन्व्हेस्टमेंट आहे तो ऍड करणार. ठीक आहे. प्रत्येकाचा रेशो दिलेला आहे त्याप्रमाणे आपण एक्स घेऊन ऍड करणार आहोत. काय ती अमाऊंट? 3,60,000. ठीक आहे. आता यांची टोटल ऍडिशन किती होते? 20x किती आहे? 3,60,000. हा इथे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? डिवाइड. 3,60,000 डिवाइड बाय 20. हा एक 0 कट, हा एक 0 कट. 2 1 जार 2. ठीक आहे. 2 1 जार 2 आणि एक उरला 2 8 जार 16 आणि हे 3 zeros ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 18,000. ठीक आहे. मग आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय की जयाची ऍक्च्युअल शेअर किती? जयाने किती इन्व्हेस्टमेंट केली हे विचारलंय. मग जया 1 नंबरला आहे म्हणजे 3x एवढी तिने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग आपण काढणार जयाचा शेअर कसा? 3x. 3 मल्टिप्लाय बाय एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 18,000. ठीक आहे. 18 3 जार किती होता? 54 आणि हे 3 zeros ॲज इट इज. एवढे जयाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय? 12% जर प्रॉफिट झालाय तर निखिलचा टोटल प्रॉफिट किती झालाय हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. मग आपण आधी टोटल किती अमाऊंट प्रॉफिट झालाय हे काढणार. 12% ऑफ 3,60,000. मग 3,60,000चा आपल्याला 12% काढायचा आहे. मग काय करणार आपण? मल्टिप्लाय बाय 12/100. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. मग आपल्याला यांचं आता काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. 12 6 जार किती होता? 72. मग हा 2 आला खाली, हे 2 zeros ॲज इट इज. 12 3 जार 36. 36 प्लस 7 करायचे आहेत आपल्याला. किती होता? 43. म्हणजे 43,200 रुपीज हा टोटल प्रॉफिट झालेला आहे. मग त्याच्यातला आपल्याला प्रत्येकाचा किती होईल यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तिघी रेशोंची ॲडिशन. 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x. प्रॉफिट किती आहे? 43,200 रुपीज. ठीक आहे. म्हणजे 20x इक्वल टू 43,200. हा इथे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? डिवाइड. 43,200 अपॉन 20. हा 0 कट, हा 0 कट. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 1 जार 2, एक उरला 2 6 जार 12. आता हा 0 ॲज इट इज. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली आहे? 2,160. ही आली एक्स ची व्हॅल्यू. पण आता आपल्याला काढायचं काय आहे
की निखिलचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट किती होता, निखिलचा प्रॉफिट किती होता. पण निखिलची इन्व्हेस्टमेंट बघा, निखिल 3 नंबरवर आहे, थर्ड किती आहे 7, म्हणजे त्याचे प्रॉफिट येणार 7x. ठीक आहे, निखिलचा प्रॉफिट येणार 7x. आपल्याला माहिती आहे 7 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय आहे 2160. आता याला 7 ने मल्टिप्लाय करणार, काय येणार आन्सर 15,120. बरोबर, 15,120 हा आला निखिलचा इंडिव्हिज्युअल प्रॉफिट. तर आपण आता लिहिणार आहोत एंड स्टेटमेंट. जया इन्व्हेस्टेड 43,200 रुपीज and Nikhil got 15,120 rupees of profit. कळाले तुम्हाला? हो. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 39. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या सायन्सच्या प्लेलिस्ट देखील चेक करा. थँक्यू.